मित्रहो, जेनझीचं आंदोलन प्रचंड यशस्वी ठरलं. या आंदोलनासाठी काल मुंबईमध्ये एक विजयी मेळावा घेण्यात आला होता. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर किंवा शिवाजी पार्क म्हणूया, आपण शिवतीर्थ म्हणूया, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात जेनझी आली होती. या जेनझीला उद्देशताना किंवा त्यांच्याशी बोलताना राज ठाकरे यांचं भाषण अधिक खुमासदार होईल असं अनेकांना वाटत होतं. प्रसारमाध्यमं सज्ज होती, टेलिव्हिजन चॅनेल सज्ज होते, पण राज ठाकरेंचा सूर हा काही लागला नाही. पण त्याच वेळेला एरवी जाहीर सभेमध्ये फारसं लोकप्रिय न बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एक लाईन आपल्या वाढदिवसाला काही तास शिल्लक असताना दिली, आणि ती म्हणजे हे आंदोलन भाजप विरुद्ध भारत असं आहे. आणि याच त्यांच्या कॅचलाईनवर, याच त्यांच्या एका लाईनवर एक विचार करायला भाग पाडतोय, तो म्हणजे हीच लाईन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला पुन्हा उभारी देईल का? कारण जंतर मंतरवरचं जे आंदोलन होतं हे काही फक्त एकट्या अभिजित दिपकेचं नव्हतं, किंवा आपचं नव्हतं, किंवा सोनम वांगचुक यांचंही नव्हतं, तर ते अनेक विरोधी पक्षांचं होतं. भाजपला देशातला विरोधी पक्ष आणि विरोधी विचार या दोन्ही गोष्टी संपवून टाकायच्या. काल जी जेनझीची गर्दी जमली होती, काल जो विरोध दिसला, त्या रविवारच्या विरोधाने एक गोष्ट स्पष्ट झाली की उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे म्हणजेच ठाकरे बंधू अर्थात ठाकरे ब्रँड हा पुन्हा उठू शकतो, आणि विरोधक हे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकतात, इतकी ऊर्जा कालच्या या विजयी मेळाव्याने दिलेली आहे. आणि त्यामुळे जे पंतप्रधानांवर येणार होतं ते प्रधानांवर निभावलं. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला आपण याकडे लक्ष देणार आहोत की हा जो भारत विरुद्ध भाजप असा जो लढा आहे, किंवा अशी जी लढाई उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे, ती त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा तिथून पुढे त्यांना ऊर्जा देऊ शकेल का? संक्षिप्त स्वरूपात आपण पाहूया. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठाकरे ब्रँडचे करते धरते म्हणा, किंवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्यातले एक असे गलितगात्र झालेले नेते की ज्यांचा पक्ष भाजप आणि मित्रपक्ष रोज कुरतडतायत. त्यांच्या पक्षातला रोज एखादा नेता हा आपल्याकडे खेचून घेण्याचा, आणि मग त्याला कधी विकास निधी, कधी पक्षातला असंतोष, वेगवेगळी कारणं देऊन आपल्याकडे खेचण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. 2022 पासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची हालत ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. आता ठाकरे संपले, ठाकरे उठणार नाही, ठाकरेंना आता काही झेपणार नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी विरोधकांनी, म्हणजे ठाकरेंच्या विरोधकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि मग आता ठाकरे खरंच संपले का, किंवा आता त्यांच्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही का? तर त्याचं उत्तर हे रविवारच्या मेळाव्याने दिलं. आता एकनाथ शिंदे यांनी बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत त्या मेळाव्याला जरी हिणवलं असलं, तरी काल जी जेनजीची गर्दी झाली होती, ती गर्दी आपल्या वाढदिवसाला काही तास शिल्लक असताना उद्धव ठाकरेंना मिळालेलं एक आगळं वेगळं ऊर्जेचा स्रोत आहे असं आपण समजू शकतो. आता याच उद्धव ठाकरेंनी भारत विरुद्ध भाजप किंवा भाजप विरुद्ध भारत अशी जी काही कॅचलाईन दिली, ती कॅचलाईन ही खरं तर आता राज्यात काहीशा सुस्तावलेल्या महायुतीला जागं करणारी आहे. कारण जर जंतर मंतरवरचं आपण आंदोलन पाहिलं, तर जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या आधी JNU सारख्या ज्या संस्था आहेत, किंवा जिथे डाव्यांचा प्रभाव आहे, अशी कोणतीही संस्था टिकू द्यायची नाही. विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे, त्याचा विरोधी विचार राहिला नाही पाहिजे, आणि डावे तर सगळ्यात आधी संपवले पाहिजेत असं म्हणणाऱ्या भाजपला जे वटणीवरच आणलं, तेच डाव्या चळवळीनं किंवा डाव्या नेत्यांनी आणि त्यांच्या या जंतर मंतरवरच्या उपस्थितीने. जी गोष्ट जंतर मंतरवर होती तीच गोष्ट, म्हणजे मग जंतर मंतरवर जर आपण पाहिलं तर वृंदा करात सारखे लोक येऊन गेले, त्यानंतर बेबोन्नी सारखे लोक येऊन गेले, की जे आता डाव्यांचे महत्वाचे नेते म्हणून देशात तग धरून आहेत किंवा काम करतायत. मग अशा वेळेला, कारण बघा, आपचा जो काही आहे तो वैचारिक प्रवाह अजूनही स्पष्ट नाहीये,
ते जे काही करतायत त्याला तितका ठोस वैचारिक प्रवाह नाही, वैचारिक दिशा नाही, हे आता इवाना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. ठाकरेंचा ज्या वेळेला आपण महाराष्ट्रात विचार करतो त्यावेळेला आता ठाकरेंचं काहीही होणार नाही अशा टप्प्यावर आलं असताना जेनझीने ठाकरेंना हात दिला आणि त्यामुळे रविवारच्या आंदोलनामध्ये जर अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्या चेहऱ्यावरची खुशी हे बरंच काही सांगत होती. ज्यांना असं वाटतं ठाकरे ब्रँड संपला आणि त्याचं काही होणार नाही त्यांना सुद्धा या आंदोलनाने धसका घ्यायला लावला. आता आपल्यापैकी काही लोक असे म्हणतील की अहो ही तर जेनझीची गर्दी होती, पण हे आंदोलन योग्य वेळेला आपण त्याच्यामध्ये कसं सहभागी व्हायचं आणि कसं त्या आंदोलनाबरोबर जायचं हे उद्धव ठाकरे यांनी नीट दाखवून दिलं होतं. याचं कारण काय तर 13 जुलैला उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. अनेकांना असं वाटलं की ती काहीतरी वेगळ्या महत्त्वाच्या विषयासाठी घेतली असेल, पण तो विषय होता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी. आणि त्यांनी सोनम वांगचुक यांना जो पाठिंबा दिला त्यानंतर 23 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी एका रॅलीच्या आयोजनासाठीची पत्रकार परिषद घेतली. पण तोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला होता. आता खरं तर हे जेनझीचं सगळं बालंट आणि हे जे सगळं तुफान आहे हे येणार होतं पंतप्रधानांवर, पण ते निभावलं धर्मेंद्र प्रधानांवर. त्यामुळे स्वतः नरेंद्र मोदी हे सुद्धा या आंदोलनाने पुरते हादरून गेलेले आहेत. जगभरातल्या मीडियाने नरेंद्र मोदींना, मग गार्डियन असो, अल जझीरा असो, BBC असो किंवा इतर जी काही विदेशी वर्तमानपत्र आहेत ज्यांनी या नरेंद्र मोदींना विश्वगुरू ठरवलं होतं त्यांनीच देशातलं हे सगळ्यात मोठं तरुणांचं आंदोलन असं म्हणत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे जे काही वाभाडे निघाले ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडलेले आहेत. आता या सगळ्याचा फायदा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नक्कीच होऊ शकतो. कारण या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे तो साजरा करणार नाही आहेत, कारण ज्या तरुणांचे आत्महत्या केल्यामुळे ज्या तरुणांनी हे जग सोडलं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि पोलिसांनी केलेला जो लाठीचार्ज आहे त्याचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरे हे काही 66वा वाढदिवस ते साजरा करणार नाही आहेत. पण त्यांना राहुल गांधींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, शरद पवारांनी अजून शुभेच्छा दिलेल्या नाही आहेत, राज ठाकरे स्वतः तिथे पोहोचले, त्यानंतर टॅलींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या शुभेच्छांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिलेल्या नाहीत. याचा अर्थ स्पष्ट झालेला आहे की ठाकरेंना आता महायुती दरकिनार करण्याचा किंवा आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. पण जेनझीच्या आंदोलनाने भारत विरुद्ध भाजप अशी हाक देणाऱ्या, म्हणजे मग आता जेनझी एक वेळ नीटच्या परीक्षेमध्ये यशस्वी ठरले कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, निलकेणींची नियुक्ती झाली. आता मिशन जे आहे ते E20चं आहे. त्यामुळे एरवी गळपटून गेलेला विरोधी पक्ष या जेनझीच्या रूपाने पुन्हा ऊर्जित झालेला आहे आणि त्याला एक मुहूर्त मिळालेला आहे तो उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच जेनझीचं हे आंदोलन यशस्वी ठरलं. मुंबईमध्ये विरोधी पक्ष आवाज चढवून बोलू शकतो, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकतो. ही गोष्ट या उद्धव ठाकरेंच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या हाती गवसलेली आहे. आता ही जी गोष्ट त्यांच्या हाती गवसलेली आहे या गोष्टीची नेमकी वासलात उद्धव ठाकरे कशी लावणार, ते पुढे तडीला कसं नेणार की ते अशाच पद्धतीत त्यांना वेळोवेळी वातावरण निर्मिती मिळाली पण त्याचा त्याने फारसा काही फायदा घेतला नाही असा पूर्वानुभव सांगतो. पण आता उद्धव ठाकरे बहुधा चुकणार नाहीत, कारण 13 तारखेला वांगचुक यांना दिलेला पाठिंबा आणि त्यानंतर त्यांनी टाकलेली जी पावलं आहेत ती अधिक बिनचूक आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून अभी भी टायगर जिंदा है असं दाखवणारी आहेत. उद्धव ठाकरे यांना या 66व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण त्याच वेळेला देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांना या जेनझीने जी ऊर्जा दिलेली आहे त्या ऊर्जेच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना योग्य आणि अचूक प्रश्न लोकशाहीच्या माध्यमातून विचारण्यासाठी त्याहीपेक्षा मोठ्या शुभेच्छा. मित्रहो, आपल्याला काय वाटतं, भाजप विरुद्ध भारत ही जी उद्धव ठाकरेंची टॅगलाईन आहे ही टॅगलाईन येणाऱ्या काळामध्ये ठाकरेंसाठी रंग लाएगी असं वाटतं का? ठाकरेंना या भाजप विरुद्ध भारत टॅगलाईनचा येणाऱ्या काळात फायदा होईल का?
महाराष्ट्रामध्ये एखादं आंदोलन पेटलं की त्याचा संपूर्ण राज्यभरात आणि म्हणजे मुंबईत पेटलं की त्याचा राज्यभरात आणि देशभरात गवगवा होतो, चर्चा होते आणि ते अधिक व्यापक होतं. आता जेनझीने जो विजयी मेळावा साजरा केलेला आहे त्या विजयी मेळाव्यानंतर E20च्या लढाईमध्ये जेनझी आणि ठाकरे किंवा विरोधक यशस्वी होतील का? भाजपला जमिनीवर आणण्यासाठी हीच ती वेळ आहे असं उद्धव ठाकरेंना म्हणता येईल का? आपल्याला काय वाटतं? आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया, आपली मतं आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.